नमस्कार श्रोते हो. मी उषा हर्डीकर शेंबुरा. मी आज कला मधुकर टिकले यांच्या कथेतील प्राजक्तांची ओंजळ या पुस्तकातील श्रद्धांजली ही कथा वाचन करणार आहे. श्रद्धांजली. दत्तू आज खूप दमला होता. दिवसभर आईबरोबर भंगार गोळा करत फिरत होता. उद्या जमवून आणलेल्या भंगारातून वर्गवारी करून प्लास्टिक पिशव्या, डबे, बाटल्या वेगळ्या करण्यात त्याला थोडा वेळ घालवावा लागणार होता. संध्याकाळी ह्या वस्तू विकून येईल त्या पैशात त्याला तांदूळ, भाजी, चहापूड खरेदी करायची होती. नाल्या शेजारच्या त्या कुबट झोपडीत उद्या चुलीवर भात, भाजी, खिचडी खदाखदा शिजवली जाणार होती. नेहमीप्रमाणे शीण घालवण्यासाठी दत्तू हौदावर बसण्यास गेला. शिरप्या, पिराजी आणि हिरा आधीच हजर होती. तीच वेळी हिरावर शिरप्याने भागीदारीत संपवली. चौघांच्या पोटात भूक होती, पण खिशात दमडीसुद्धा नव्हती. सिग्नलपाशी किंवा एखाद्या हॉटेलसमोरील गाड्यांवर स्वयंस्फूर्तीने फडके मारून शेट शेट म्हणत लाचारीने पैसे मागत होते. भेळपुरीवाले किंवा उसाच्या गुऱ्हाळाजवळ केर उचलून टाकून 4 पैसे मिळतात का हे अजमावत होते. संध्याकाळी निवांत वेळ पाहून सर्कल गार्डनमध्ये चायनीज गाडीजवळ किंवा वडापावच्या गाडीजवळ बशीत राहिलेले किंवा टाकलेले पदार्थाचे अवशेष खायला मिळतील का ते पाहत होते. चायनीज गाडीवरच्या पदार्थांचे वास त्यांची भूक चाळवत असायचे. रविवारी खूप गर्दी व्हायची. त्या दिवशी बऱ्यापैकी कमाई व्हायची. असेच गाडीजवळ रेंगाळताना एका गाडीतून एक अद्ययावत पोशाखातला युवक उतरला. त्याने बरेच पदार्थ पार्सल करून मागितले. पैसे देताना त्याने हातातला मोबाईल पार्सलच्या शेजारी ठेवला व पैसे खिशात टाकताना शेठ अहो शेठ म्हणणाऱ्या पिराजी, हिरा व थोड्या वेळाने शिरप्याच्या हातावर पैसे ठेवले व गडबडीत पार्सल घेऊन कारमधून निघून गेला. मोबाईल नेण्याचे विसरला. दत्तूचे लक्ष होतेच. दत्तूने पटकन मोबाईल खिशात टाकला आणि घाईघाईने तो तिथून निघून गेला. भंगारवाल्याने त्याला 200 रुपये मोजून दिले. एवढे पैसे आयुष्यात त्याने प्रथमच पाहिले. हे गुपित मित्रांना सांगावे का गप्प बसावे असा विचार त्याच्या मनात आला, पण त्याने तोंडातून ब्रसुद्धा काढला नाही. दुसऱ्या दिवशी मात्र चायनीज पदार्थांची एक डिश घेऊन सर्वांनी खाल्ली. एअर कंडिशन थिएटरमध्ये दत्तूने अगदी एकट्याने जाऊन सिनेमा पाहिला. आईसाठी त्याने काही खाण्याचे पदार्थ बांधून नेले. पैसे संपेपर्यंत त्याने मित्रांसह चैन फक्त खाण्याची केली. आयुष्याचा वेगळा रंग दत्तू अनुभवत होता. आनंदात गेलेल्या 4 दिवसांची तो अगदी भारावून गेला. मग त्याच्या आयुष्याची दिशाच बदलली. भुरट्या चोऱ्या करण्याची त्याला सवय लागली. अगदी पहाटे पहाटे कोणाच्या अंगणात खिडकीतून हात घालून सहज घेता येण्याजोगे अशा गोष्टी तो आणून परस्पर विकत होता. कधी घरात वापरायला तर कधी विकायला. पापाचे घडे भरतात तसे अचानक एक दिवस भल्या पहाटे साध्या वेशातले पोलीस दत्तूला त्याच्या राहत्या झोपडीतून घेऊन गेले. त्याने केलेली घरफोडी पकडली गेली आणि पोलिसांनी त्याला रिमांड होममध्ये रवाना केले. बाल गुन्हेगार. परिस्थितीने घडलेल्या गुन्हा म्हणून अशा मुलांकडे सहानुभूतीने पाहिले जाते. इतर गुन्हेगाराप्रमाणे त्यांना मारण्यास कायद्याने बंदी आहे. दत्तूला मौल्यवान वस्तू चोरल्याबद्दल 6 महिने कैद झाली. त्याचे मित्र रेल्वेने विना तिकीट जाऊन त्याला भेटले. जाताना त्याच्यासाठी विडी नेली होती. त्याच्या आईला इच्छा असूनही त्याला भेटायला जाणे पैशाअभावी शक्य नव्हते असे मित्रांनी त्याला सांगितले. त्याला फार दुःख झाले. हा 6 महिन्यांच्या शाळेच्या काळात दत्तूमध्ये चांगलाच परिवर्तन घडले. मंजिरीताईंबद्दल त्याला आदर वाटू लागला. त्याच्या मार्गदर्शनाखाली तो शिक्षण घेत होता. त्यांनी सांगितलेली प्रत्येक सूचना तो तंतोतंत पाळत होता. अभ्यासातही त्याची प्रगती होत होती. त्याच्यात होत असलेला बदल इतर सोशल वर्करच्या लक्षात आला. शिक्षा संपल्यावर मंजिरीताईंनी त्याला घरी भेटायला बोलवले होते. आज शिक्षेचा शेवटचा दिवस म्हणून दत्तू खुश होता. रस्त्यावर मोकळ्या हवेत आल्यावर त्याला बरे वाटले. घरी जावे की जाऊ नये अशा संभ्रमात तो होता. आईला तोंड दाखवण्याची त्याला लाज वाटत होती. पुन्हा आईने बेदम मारले असते ही धास्ती होतीच. म्हणून तो शिवाजी टर्मिनस स्टेशनवर गेला. एका बाकावर बसून तो टीव्ही पाहत होता. रेल्वे पोलिसाने त्याला लाथेने उडवले व तो त्याला स्टेशन बाहेर हाकलू लागला. तसा दत्तू पळत पळत चालत्या गाडीत चढला. गाडी कुठे जाते
हे सुद्धा त्याला ठाऊक नव्हते. रात्रीच्या प्रवासात एका पुठ्ठ्याने डब्यातील केर काढून लाचारीने पैसे मागू लागला. प्रवाशांकडे खायला मागत होता. सामान उचलून 4 पैसे कमवत होता. मंजिरीताईंची आठवण झाली आणि त्याने पुन्हा मुंबईला येण्याचे ठरवले. तो कसाबसा लपतछपत दादर स्टेशनवर उतरला व लोकलने सायनला गेला. त्याला पाहून मंजिरीताईंना आनंद झाला. त्याच्या प्रोत्साहनामुळे तो रात्रीच्या शाळेत जाऊ लागला. त्याच्या शिक्षणाची जबाबदारी ताईंनी घेतली होती. एका चहाच्या टपरीत त्याला कामही मिळाले होते. धारावीला जाऊन आईला भेटावेसे वाटत होते. सर्कल गार्डनमध्ये जाऊन प्रथम तो मित्रांना भेटला आणि मग मित्राबरोबर तो घरी गेला. तो खूप घाबरला होता, पण आईने त्याला प्रेमाने जवळ घेतले व त्याची विचारपूस केली. आईसाठी आणलेल्या बिस्किटाबरोबर आईच्या हातात चहा त्याने घेतला. मंजिरीताईंची त्याच्या शिक्षणाबद्दलची तळमळ, शाळेच्या गमतीजमती, अभ्यासाची ओढ अशा गप्पा तो आईशी मारत होता. रात्री शाळेतले दोस्त भेटले. पुन्हा हुरूप आला. 4 पुस्तके शिकलो तर लाचारीने जगणे लागणार नाही असा आत्मविश्वास त्याला वाटू लागला आणि मग त्याने मागे वळून पाहिलेच नाही. बघता बघता तो यशाची शिडी चढून 10वी पास झाला. अधूनमधून पिराजीकडून घरच्या बातम्या मिळत होत्या. आईचा दमा बळावला होता व आई खोली विकून गावी निघून गेल्याचे समजले. पण स्वतःच्या पायावर उभे राहिल्याशिवाय गावी जायचे नाही असा त्याने निर्धार केला होता. गॅरेजमध्ये, हॉटेलमध्ये, घरकामात, चहाच्या टपरीवर असे अनेक लहान मोठे उद्योग सध्या तो पेपरची लाईन टाकत होता. तरी पण पुढचे शिक्षण घेणे कठीणच होते. काहीतरी व्यवसाय करावा का असे वाटू लागताच मंजिरीताईच्या सल्ल्याप्रमाणे त्याने वर्तमानपत्राची एजन्सी घेतली व 2 तरुणांना मदतीला घेऊन त्याने आपल्या आईच्या नावाने अंबिका न्यूजपेपर एजन्सी सुरू केली. पुन्हा खोली घ्यावी, आईला आणावे असे त्याला वाटू लागले. आई आश्चर्यचकित होईल, आनंदी होईल ह्याची त्याला खात्री होती. तसे पाहिले तर आईच्या अंगावर नेहमी फाटकी ठिगळे लावलेली वस्त्रे असायची. खूप खडतर दिवस त्याने पाहिले होते. काही वेळा नुसते कुरमुरे खाऊन राहावे लागत होते. बापूंकडून शिवीगाळ, लाथांशिवाय कधी काही मिळाले नाही. बापूंच्या निधनानंतर 2 हात कमी झाले. सकाळी भंगार गोळा करायला तरी तो आईबरोबर जात असे. आईच्या आठवणीने तो बेचैन झाला. त्याला आईला भेटावेसे वाटू लागले. तो जांभूळपाड्यात जायला निघाला. वाटेत त्याला बापूंच्या आजारपणाचे व दारूच्या अतिरेकीचे अनेक प्रसंग आठवत होते. भागोजी त्याच्या शेजारी राहत नसता तर कदाचित बापूंचे आयुष्य बदलले असते. पण भागोजी 1 नंबरचा व्यसनी. त्याने बापूंना हळूहळू सवय लावली. बापूंच्या खिशात दमडी नसली तरी भागोजी बापूंना स्वखर्चाने पाजायचा. घरात अन्नाचा कण नसला तर बापू नसेच घरी यायचे आणि काहीतरी निमित्त करून आईच्या अंगावर हात टाकत होते. लहानपणी त्याच्या मागच्या बहिणीचा झालेला मृत्यू त्याने जवळून पाहिला होता. सध्या आजारपणात तिला वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. त्या पाठोपाठ एक दिवस बापू व्यसनापायी तोल जाऊन महादेवाच्या मंदिराच्या पायरीवर पडले आणि 24 तासातच त्यांचा अंत झाला. बस थांबली तसा दत्तू भानावर आला. जांभूळपाड्याहून पुढे शिरगावला रिक्षेने जाताना वस्तीत झालेला बदल त्याला चांगलाच जाणवला. पुष्कळ नवी घरे, शाळा, दुकाने पाहून तो हरखला. लांबून त्याला खोपटाच्या दारात मामा बसलेला दिसला. उघडा बोडका मामा पाहून त्याला आश्चर्य वाटले. शेतावर काम करणारा, हातावरचे पोट असणारा आता घरी कसा असाही विचार त्याच्या मनात आला. खोपटाजवळ जाता जाता मामाने त्याला पाहिले आणि धावत येऊन त्याने दत्तूला पोटाशी धरले आणि तो धाळ मोकळून रडू लागला. अक्का सोडून गेली रे दत्तू. तुझा किती शोध घेतला पण पत्ता लागला नाही. बरे झाले. आता पुढचे क्रियाकर्म तरी कर म्हणजे तिच्या आत्म्याला शांती लागेल रे. असा टाहो मामाने फोडला. बाजूच्या खोपटातले शेजारी बाहेर आले आणि त्यांनी पण दत्तूला आईचे क्रियाकर्म कर असे सांगितले. शिवाय आईचे दिवस करून गाव जेवण घातलेस तर तिच्या आत्म्याला शांती भेटेल असाही सल्ला दिला. दत्तू शांत होता. तो मामाच्या खोपटात गेला. आई गेली त्या जागी दिवा होता. तो खाली बसला. ओक्साबोक्शी रडला. परतीची बस 4 वाजता होती. त्याने मिळवलेले यश, स्वकर्तृत्वावर त्याने केलेली वाटचाल, आईबरोबर उर्वरित आयुष्य राहून तिला आनंदी पाहण्याची त्याची इच्छा, अंबिका न्यूजपेपर्स आईला दाखवून चकित करायचे मनसुबे, फुग्यातली हवा निसटावी आणि फुगलेला फुगा पटकन मिटावा असे झाले. आईच्या नावाने लावलेल्या दिव्यात त्याने तेल घातले आणि एकटक दिवाकडे पाहत तो आईच्या चांगल्या वाईट स्मृतीत गुंतला होता.
मामीनी दिलेला चहा घेऊन तडक तो बस स्टँडवर परतला. जिवंतपणी जिला 4 सुखाचे घास खाता आले नाहीत, तिच्या नावाने गावभर जेवण घालून का तिच्या आत्म्याला शांती लाभेल, हा विचार मनात घोळवतच तो बसमध्ये चढला. मुंबईला आल्यावर जिन्याखालच्या त्या खोलीचा दरवाजा उघडताना त्याला हुंदका अनावर झाला आणि त्याने अश्रूंना वाट करून दिली. नंतर त्याने फुलांच्या दुकानातून एक हार आणला आणि तो अंबिका न्यूजपेपरच्या पाठीला घातला आणि खऱ्या अर्थाने त्याने आईला श्रद्धांजली वाहिली. धन्यवाद.